नमस्कार मंडळी, कशा आहात? तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग म्हणजे घरात भाजी किती वरती आली, किती वाढले हे बघूया। तर मग चलो भाजी बघूया किती वाढले ते। लाल माठ आलाय थोडा थोडा वरती। लाल माठचे 2 मुले आहे केदार ना। लाल माठ थोडा वरती आलाय। हिरवी भाजी एवढी चांगली नाही झाली। हिरवी भाजी ना पावसातून चांगली होते असे आई बोलते। आता एवढी पाऊस गेल्यानंतर चांगली नाही होत, पण मुल्याची भाजी चांगली झाली। मुला चांगला वरती आलाय। ही एवढी 4-5च कशी मोठी झाली, बाकी सगळी बारकीच अजून। पण भाजी मस्त वरती आली। आता मार्गशीर्ष महिना पण आजपासून सुरू झालाय, मग भाजी काय संपेलच आमची। लाल माठ पण वरती आला, पण लाल माठ आहे ना, मुला जसं एक साईज मोठी होते ना भाजी, तशी मोठी होत नाही। ती अर्धी मोठी अर्धी छोटी अशी मोठी होती। थांबा दाखवते, तिकडे आम्ही दुसरीकडे पेले ना, तिथे बघूया। ही भाजी परवाच पेरलेली आहे, त्यामुळे एवढी नाही, छोटी चुटकू 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 मोठे आले। चुटकू चुटकू जरा जरासं मोठं आलंय, जरा परवाच पेरलेली आहे। इथे मुलाची भाजी लावलेली होती ना, तिथे आहे ना आता माठाची भाजी पेरलं नाही, लाल माठ। हा लाल माठ आला। हा लाल माठ असा अर्धी छोटी भाजी तर अर्धी मोठी अशी होती। सरळ एक साईज मोठी नाही होत, अर्धी छोटी राहिली तर अर्धी मोठी झाली। आणि हा मुला एक साईज मोठा झाला। हा मुलाची भाजी ना एक साईजनी मोठी होती, अर्धी छोटी अर्धी मोठी अशी नाही होत। आता ही काढायला झालाय, पण अजून 2 दिवस बोलली आई की ठेवायची आणि मग काढायची, आणि मग काढायला होय। एवढी सगळी भाजी झाली आहे। आणि तिकडे इथे मुलाची भाजी पेरलेली आहे, परवाच पेरलेली आहे, तरी पण चुटकू चुटकू आलाय वरती, चुटकू। एवढी सगळी भाजी झाली। आता मार्गशीर्ष महिन्यात ती संपेल, आणि आम्हाला काय आता भाज्याच खायच्या। मार्गशीर्षचा उपवास आहे। कुरडूचं फूल नव्याला फुला याची, हो नव्याला फुला घेतात याची कुरडू। इथं काढणारच लाकडं ती भरली आतमधली ना, तोडायला लागतील आधी, तोडायला लागतील नाही पण मे ती आहे। गेल्या मे महिन्यात जे आम्ही पावसासाठी लाकडं भरले होते ना आतमध्ये, ते आता बाहेर करायचं सगळं आतमधलं साफ करून, म्हणून इथे मास्क घालून लाकडं बाहेर काढायचे। मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।